संदर्भातली एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांचे लाभ आता बंद करण्यात येणार आहेत। आता एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त असलेल्या लाभार्थ्यांच्या नावापुढे FSC मल्टिपल इन फॅमिली असा शेरा मारून त्यांचा लाभ बंद केलाय। ऑगस्ट पासून कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असलेल्या महिलांची पडताळणी होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। बघा, लाडक्या बहिणींचा ऑगस्ट आणि जुलैचे 2 हप्ते आता एकत्र येणार आहेत। 3000 रुपयांचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहे। खटाखट पैसे आता आपण बघत आहोत। नागपंचमी आणि रक्षाबंधन याच्या निमित्तानं लाडक्या भावांनी लाडक्या बहिणीसाठी ओवाळणी म्हणून रक्षाबंधनच्या अगोदरच हे 2 हप्ते जुलै आणि ऑगस्ट हे दोन्ही हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। परंतु एक वाईट बातमी म्हणजे अर्ज पडताळणी सुरू झालेली आहे। ऑगस्टच्या हप्त्यासाठी तुम्ही आताच न्यूज बघितली असेल। ही सगळ्यात मोठी बातमी आहे, कारण ऑगस्ट महिन्याच्या अगोदरच जे आपल्याला हप्ता मिळणार आहे जुलै आणि ऑगस्टचा 3000 रुपये हे वाटप सुरू होणार आहे। परंतु त्यासाठी अर्ज पडताळणी सुरू आहे आणि सरकारने आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 5 नियमांतर्गत लाडकी बहीण योजनेसाठी जे काही नियम आहेत ते बनवले आहेत। त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना अपात्र ठरणार आहे लाडकी बहीण। आता त्यातला पहिला नियम तर सरकारने सांगितला आहे की घरातील 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी ज्या लाभ घेत असतील अशा लाडक्या बहिणींना या योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे। एकाच कुटुंबातील जर 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी जर लाभ घेत होत्या पहिलं, तर त्यांना आता पैसे मिळणार नाहीत। लक्षात घ्या, चेक डिपॉझिट होणारच आहे। त्याच्या अगोदर जे अर्ज पडताळणी आहे ती सुरू राहणार आहे। त्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून तुमचं नाव यादीत राहणार आहे। अन्यथा लक्षात घ्या, तुम्हाला इथून पुढचे हप्ते बंद होतील, एकही हप्ता येणार नाही। त्यामुळे जुलै आणि ऑगस्टचे 3000 रुपये तुम्हाला एकदम भेटणार आहेत, याच महिन्यात भेटणार आहेत। रक्षाबंधनच्या अगोदरच हे जे वाटप आहे ते केलं जाणार आहे। 2 महिन्यांचं एकत्रित हे वाटप हे असणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेच तुम्हाला मी सांगणार आहे की आता काय करायचं आहे जेणेकरून या लाडक्या बहिणींना जे वाटप आहे ते सुरू होणार आहे। बघा, आनंदाची बातमी आहे, वितरणाला सुरुवात सुद्धा होणार आहे लवकरच। आजपासून सुद्धा तुम्हाला हे वितरण होऊ शकतं। दुपारी ह्याची जी यादी आहे ती बँकेत जमा करत आहेत। तुम्ही म्हणाल यादी तर अजून काढली नाही। लक्षात घ्या, एकदम यादी काढली जात नाही, जिल्ह्यावाईज यादी काढली जात आहे। कुठल्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत, कोण पात्र आहे याची सखोल चौकशी आता केली जात आहे। ह्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रामुख्यानं 5 ते 6 कारणं सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला हे काम करायचं आहे, जेणेकरून तुमचं नाव हे कायम यादीत राहील। लक्षात घ्या, या महिन्यात तुम्हाला ते काम करणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण सरकार एकदम 3000 रुपये टाकणार असल्यामुळं याच्यामध्ये सखोल चौकशी करत आहे। कारण लाडक्या बहिणींना एकदमच आता हे 3000 रुपये 2 महिन्यांचे जुलै आणि ऑगस्टचा हप्ता हा रक्षाबंधनच्या अगोदरच आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळं काय होणार आहे, अर्ज पडताळणीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कोणती कागदपत्रांची जी तुम्हाला पूर्तता करावी लागणार आहे। घरी येऊन तुमच्या अंगणवाडी सेविका असतील, महिला व बालविकासच्या अधिकारी असतील ते सुद्धा येतील। सगळं काही असणार आहे, मी डिटेलमध्ये सगळं सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जर तुम्हाला हप्ते पाहिजे असतील तर, अन्यथा तुम्ही स्किप करू शकता। तुमचे हप्ते 100% बंद होणार। आता मी तुम्हाला ह्या अगोदर सगळं सांगणार, त्या अगोदर मला सांगायचं आहे जूनचा हप्ता कोणाकोणाला आलेला आहे आणि कोणाकोणाला इथून मागचे हप्ते आलेले आहेत, कोणाकोणाला जुलै आणि ऑगस्टचा हप्ता पाहिजे। बघा, आता कागदपत्रांची तपासणी ही सखोलरित्या होणार आहे। प्रामुख्याने तुमच्याकडे आता 5 महत्त्वाचे कारण आहे ज्याच्यामध्ये सरकार यादीत तुम्हाला टाकणार का नाही याच्यावरती ठरवणार आहे। पहिलं म्हणजे लक्षात घ्या, सरकारनं तुम्हाला आता ते काय बघत आहेत की जुलैपर्यंत तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपये आहे का 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे। पहिलं तर ते तुमचं चेक करणार आहेत, त्यासाठी ते तुमचं उत्पन्नाचा दाखला पाहतील। दुसरं, तुमचं बँक जे आहे त्याचे ट्रान्झॅक्शनसुद्धा पाहू शकतात, कारण त्यांच्याकडे ॲक्सेस सगळं आहे। ते सगळ्या गोष्टी तुमच्याकडे पहिलं हा नियम ठरवतील की तुमचं 2.5 लाखच उत्पन्न आहे का, कारण सरकारला आता ह्याच्यावरती त्यांनी बघितलं की व्यवस्थित की भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचं उत्पन्न हे आता 2.5 लाखांपेक्षा जास्त झालेलं आहे, कारण त्यांच्या घरी कोण ना कोणीतरी जॉबला लागलेला आहे किंवा त्या स्वतः काहीतरी चांगलं कमवत आहेत। अशा ह्या सगळ्या गोष्टींमुळे सरकारने आता हे एक महत्त्वाचा मुद्दा ठरवलेला आहे की कोणत्या लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचं उत्पन्न आता 2.5 लाखांपेक्षा कमी आहे किंवा 2.5 लाखाच्या आत आहे। अशाच लाडक्या बहिणींना इथं ह्या योजनेचा लाभ द्यायचा, बाकीच्यांना लगेच बाहेर काढायचा। हा पहिला नियम समजून घ्या, मी एक करून नियम सांगतोय। दुसरा नियम लक्षात घ्या, भरपूर लाडक्या बहिणी काय करत आहेत तर दुबार लाभ घेत आहेत, म्हणजे इतर कुठल्या तरी योजनेचा लाभ घेत आहेत। जसे की संजय गांधी निराधार योजना असेल
तर संजय गांधी निराधार योजना असेल किंवा PM किसान शेतकरी योजना असेल, तर इतर तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ जर घेत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट बाहेर काढलं जाणार आहे, कुठलाही तुम्हाला लाभ तिथं दिला जाणार नाही. हे 2 नियम लक्षात आले तुमच्या बरोबर. आता तिसरं नियम लक्षात घ्यायचा आहे, ते म्हणजे काय, तर भरपूर लाडक्या बहिणींनी काय केलेलं आहे, इन्कम टॅक्स भरत आहेत, त्यांच्या घरातला कुठला तरी व्यक्ती इन्कम टॅक्स भरत आहे किंवा त्या स्वतः इन्कम टॅक्स भरत आहेत, परंतु ते सरकारला अजूनही माहीत नाही आहे. तर हे त्यांना समजणार आहे सगळ्या गोष्टी. चौथी गोष्ट, जर तुम्ही तुमच्या घरात किंवा तुमच्या नावावर जर कुठली 4 चाकी गाडी असेल तरी देखील तुम्हाला आता या योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे, कारण 4 चाकी वाहन हे आपल्याला माहिती आहे पहिल्यापासूनच GR मध्ये अलाउड नाही आहे. तर हे एक महत्त्वाचं कारण आहे. पुढचं कारण म्हणजे काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या 4 ते 5 कारणामुळे हे सगळ्या गोष्टी होणार आहेत. आणि लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र आहे का नाही ह्याचा शिक्कासुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे ह्याच्यावरतीच दिला जाणार आहे. कुठलं FCM आपण जर बघितलं की तुम्ही ह्यासाठी पात्र आहात का नाही, आता इथून पुढे तर तुम्हाला तुमच्या लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे त्याच्यावरती लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथं शिक्कासुद्धा दिसणार आहे की तुम्हाला पैसे इथून पुढे येणार का नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की कोणाला किती रुपये मिळणार, तर सगळ्यात लक्षात घ्या. तर सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांना मागचा हप्ता आला नाही जूनचा, त्यांना जून, जुलै, ऑगस्ट असे 3 महिन्याचे 4,500 रुपये येतील, जर तुम्ही पात्र असाल व्यवस्थित. आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार हेही सांगतोय मी. आणि ज्यांना मागचे हप्ते आले असतील त्यांना जुलै आणि ऑगस्टचे असे म्हणून 3,000 रुपये येतील. आता तुम्हाला मागचा जर हप्ता आला नसेल जूनचा, तर तुम्हाला महिला व बाल विकास खात्यामध्ये तुम्हाला तिथं जायचं आहे. तुम्हाला सगळी डिटेल माहिती सांगायची आहे की मी लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरला आहे, मला मेपर्यंत हप्ते आलेले आहे, जूनचा हप्ता आला नाही. हे सगळे माझे डॉक्युमेंट, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड हे सगळं घ्या. तुम्ही माझी सगळी चौकशी करा आणि तुम्ही बघू शकता की मी संपूर्णरित्या या योजनेसाठी पात्र आहे, तरी देखील मला पैसे आलेले नाहीत. तर कृपया करून मला या योजनेच्या यादीमध्ये ॲड करा. तर 100% तुम्हाला तुमचं नाव हे यादीमध्ये येईल आणि तुमच्यासुद्धा मोबाईलवरती खटाखट पैसे पडतील, अन्यथा पैसे पडणार नाहीत. लक्षात घ्या. सगळ्यांना एक विनंती आहे, जर तुम्हाला जूनचा हप्ता आलेला नसेल तर तुम्हाला महिला व बालविकास विभागात जाऊन तुम्हाला चौकशी करायची आहे, सगळे डॉक्युमेंट तिथं द्यायचे आहेत. जर तुम्ही पात्र असाल तर, अपात्र असाल तर तुम्ही तोंडावर पडाल. लक्षात घ्या. योजनेच्या नियमानुसार तुम्हाला जावं लागणार आहे. जर तुम्हाला पैसे आले तर ठीक आहे, अन्यथा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा कोणाकोणाला पैसे आलेले नाहीत, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, काय आहे, सगळं डिटेलमध्ये माहिती सांगा. बघा, अजून जर आपण बघितलं 40,000 रुपयापर्यंत सरकार लोनसुद्धा देत आहे, ते सुद्धा लवकर तुमच्यापर्यंत मी सांगणार आहे. कसं घ्यायचं आहे, काय घ्यायचं आहे, आधार कार्डवर आहे का, कसं आहे सगळं. सोबत गॅस सिलेंडरची योजना, भरपूर लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडर 2,490 रुपये जे आहेत ते सुद्धा लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पडणार आहेत. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. जा तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, तुमचे कुठलेही प्रश्न असू द्यात, काळजी करू नका. सगळ्यात महत्त्वाचं आहे की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.